आता म्हणजे जसं आता आपण म्हटलं की शिकत राहील. एक उद्योजकाचं काम आहे की फॉर्मल एज्युकेशन इन बिझनेस बद्दलच्या कन्सेप्ट, बिझनेस मध्ये कुठल्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येतील, वेगवेगळे कोर्सेस शिकत राहिले पाहिजे उद्योजकांनी. आता असे काही उद्योजक असे काही उद्योजक आहेत जे काही वर्ष आता बिझनेस मध्ये आहेत, 4 वर्ष 5 वर्ष, आणि तेवढी वर्ष त्यांनी खूप चांगला बिझनेस केला आणि एका जसं आपण म्हणतो की 1 कोटी टर्नओव्हर किंवा 2 कोटी टर्नओव्हरच्या ब्रॅकेटमध्ये ते आले, आणि त्यानंतर तिथून पुढचं जे बिझनेस स्केलिंग आहे ते काही वर्ष कंपनी जी आहे ती स्टॅग्नंट राहील किंवा तिची ग्रोथ तेवढीच राहील. तर हे जे टर्नओव्हर ब्रॅकेटचं कोड आहे किंवा बिझनेस स्केलिंगचा जो प्रश्न आहे तो आज उद्योजकांनी कसा सोडवला पाहिजे? बिझनेस मध्ये ना 3 स्टेप आहेत. त्याला मी म्हणतो बिल्ड, अलाइन आणि अक्वायर. बिल्ड, अलाइन आणि अक्वायर म्हणजे आपण सगळे जो बिझनेस करतोय तो काय करतोय, बिझनेस बिल्ड करतोय. रोज काम करतोय बिझनेस मध्ये, आज हे करूया, आज ते करूया, आज हा कस्टमर आणूया, तिकडनं आणूया, आज नवीन स्टाफ घेऊया, बिल्ड करतोय धंदा. शिकत 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 बिल्ड करतोय. 2, 5, 7 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, 2, 5, 10 कोटीचा टर्नओव्हर झाला. आपल्यालाच एक जाणवायला लागतं आतून की अरे गेल्या 2-3 वर्षापासून ना माझा तो कदमताल चालू आहे, मितकाल चालू आहे. म्हणजे काय, कधी 5 कोटी होतो, कधी 5.5 होतो, कधी 6 होतो, कधी 5.25 होतो, कधी 4.5 होतो. एकाच जागी तिथल्या तिथे आपण, मला असं वाटतं त्या स्टेजला काहीतरी वेगळा विचार करायची वेळ आली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सो त्या 2-3 वर्षाच्या पिरियड मध्ये जिथे आपण तेवढ्याच ठिकाणी घुटमळतोय ना, तेव्हा मग दुसऱ्या स्टेपला जायचं. दुसरी स्टेप आहे अलाइन. अलाइन म्हणजे जॉईंट व्हेंचर्स करायचे. दुसरा कुठला तरी असा बिझनेस बघायचा की जो माझ्यासारखं काम करतोय किंवा मला पूरक काम करतोय किंवा आमच्या दोघांचा कस्टमर सेम आहे. म्हणजे उदाहरणार्थ हा सोशल मीडिया करतोय आणि दुसरा सर्च इंजिन मार्केटिंग करतोय. साधारण कॉम्प्लिमेंटरी बिझनेसेस आहेत. बरं, त्या दोघांनी जर का जॉईंट व्हेंचर केलं, त्याचे कस्टमर याला मिळू शकतात, याचा बिझनेस त्याला मिळू शकतो. सिंपल झालं जॉईंट व्हेंचर. आम्ही कसं केलं आमच्या धंद्यामध्ये, ना कॅपिटल खूप लागतं, रोज पैसे उभे करायला लागतात. मग आम्ही काय करायचो, आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बरोबर घ्यायचो आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगायचो तुला बार्टर करतो. म्हणजे तू आमची बिल्डिंग बांधून दे, त्याची इन्व्हेस्टमेंट तू कर, त्याच्या बदल्यात आम्ही तुला फ्लॅट देतो. त्याच्यामुळे प्रोजेक्ट कम्प्लीट होतात. एक आम्ही बार्टर असं केलं, म्हणजे जॉईंट अलाइन कसं होऊ शकतं. आम्हाला लक्षात आलं की मार्केटिंगची गरज आहे, मार्केटिंग मध्ये आपला ब्रँड मोठा होणं गरजेचं आहे. आम्ही टाइम्स ऑफ इंडियाला अप्रोच झालो. म्हणजे अलाइनमेंट ही फक्त प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची नाही आहे, मार्केटिंग मध्ये पण होऊ शकते. आम्ही टाइम्स ऑफ इंडियाला अप्रोच झालो आणि टाइम्स ऑफ इंडियाला म्हटलं की आम्हाला दर वर्षाला आम्ही एक फिक्स बजेट टाइम्स ग्रुपला अलॉट करायला तयार आहोत मार्केटिंगसाठी. मग ते म्हणाले काय कसं करणार सांगा तुम्ही. मग असं बोलता 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 आम्ही 2.5 कोटीचं बजेट नक्की केलं दर वर्षाचं, फक्त टाइम्स ऑफ इंडिया. 2.5 कोटी रुपये आम्ही टाइम्स ऑफ इंडिया देणार मार्केटिंगला दर वर्षाला. म्हणजे टाइम्सच्या अंडर जेवढे ब्रँड आहेत, महाराष्ट्र टाइम्स आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, काय त्यांचं टीव्ही चॅनल असेल, आणखी काय, किंवा आम्हाला माणसं पाहिजे तर टाइम्स जॉब आहे, ते पण सगळं आम्ही तुमच्या बरोबर अलाइन करा. पण म्हटलं आम्ही पैसे नाही देऊ शकत. आम्ही तुम्हाला जागा देतो, तुम्ही आम्हाला पेपरवर जागा द्या. कळतंय? आम्ही तुम्हाला जागा देतो कारण आमचं प्रॉडक्ट आहे. आमचं प्रॉडक्ट आहे बंगले, आमचं प्रॉडक्ट आहे फ्लॅट्स. आम्ही त्यांना फ्लॅट्स दिले, तेवढ्या फ्लॅटच्या बदल्यात त्यांनी आम्हाला पेपरमध्ये जाहिराती दिल्या. जागेच्या बदली ऑटोमॅटिक ब्रँड मोठा व्हायला लागला. त्या पर्टिक्युलर पॉइंटला ज्या ठिकाणी आम्ही कुठेतरी एक स्टॅग्नंट झालो होतो, तिथे टाइम्सने आम्हाला एक वेगळा बूस्ट दिला. मग आम्ही मठा सन्मान स्पॉन्सर करायला लागलो, म्हणजे को स्पॉन्सर झालो. मठाच्या इतर एक्झिबिशनला आम्ही स्पॉन्सर व्हायला लागलो. ऑटोमॅटिक लोक म्हणायला लागले हा मोठा ग्रुप आहे, हा मोठा ग्रुप आहे. ऑटोमॅटिक पैसे देणारे यायला लागले.
प्रोजेक्ट यायला लागले, लोक स्वतः प्रोजेक्ट घेऊन यायला लागले. कारण एक तर मराठी बिल्डर कमी आहेत मुंबईत आणि बरेचसे टेनंट मराठी आहेत, तर मराठी बिल्डरकडे यायचंय, या आम्हाला आमचा रिडेव्हलप करा. सो दुसरी स्टेप आहे अलाइन. कोणाबरोबर तरी आपल्याला जॉईंट व्हेंचर करायला लागतं. आता काय होतं, पहिल्यांदा हळूहळू ग्रोथ होते, जॉईंट व्हेंचर केल्यावरती ग्रोथ एकदम फास्ट होते, म्हणजे 10 कोटी ते 50 कोटी होत कधी होतात कळत नाही. पण नंतर परत अशी स्टेज येते की परत तो मितकाल चालू होतो. 48, 45, 47, 50 चालू राहतं 2-3 वर्ष. मग असं लक्षात येतं की आता हे जॉईंट व्हेंचर आता काहीतरी अजून वेगळं करायचं. मग तिसरी स्टेप येते, त्याला म्हणतात ॲक्वायर. ऑलरेडी जी कंपनी कदाचित आपल्यापेक्षा थोडी मोठी आहे किंवा आपल्या एवढीच आहे, त्याचे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत, त्याचा एक्झिस्टिंग टर्नओव्हर आहे, अशा कंपनीला घेऊन टाकायचं. आता तुम्ही म्हणाल घ्यायला पैसे डोकं आहे, वापरा ना, दिले देवानी आपल्याला, काहीतरी डील स्ट्रक्चर होतं. हे काय टाटा बिटा एवढ्या मोठ्या कंपन्या घेतात, त्या रोज पैसे वाटतात का? ते नाही वाटत. कित्येक ठिकाणी त्या कंपनीचे ऍक्विजिशन करण्यासाठी पण लोक येतात पैसे द्यायला. फक्त ते विचारतात तुमचं पुढच्या 2-3 वर्षाचं विजन काय. त्यांना जर कळलं पुढे 2-3 वर्षांनी IPO ला जाऊ शकतो, तर पैसेही टाकतो. त्यामुळे बिल्ड, अलाइन, ॲक्वायर. ज्या ज्या वेळेला बिझनेसमध्ये स्टॅग्नन्सी येईल, एक लक्षात ठेवायचं, आत्तापर्यंत मी जे करतोय त्याच्यापेक्षा आता काहीतरी वेगळं करायची वेळ आलेली आहे. आणि अलाइन करताना, जॉईंट व्हेंचर करताना बिलकुल घाबरायचं नाही. मी तर आता त्याच्यावरती पण एक प्रबंध लिहिणार आहे, PhD करणार आहे. कारण एवढे जॉईंट व्हेंचर करून झाले, अर्धे चांगले झाले, अर्धे फेल झाले. फेल झाले तिथे अजून केसेस चालू आहेत कोर्टात, चांगले झाले तिथे पैसे पण कमवले. मला सांगायचंय काय, एक एक्झॅक्ट फॉर्म्युला नाही असंच करा आणि असंच करा, पण नॉर्मली स्टॅग्नन्सी आली की वेगळा विचार करायला पाहिजे, कोणाला तरी आणखी बरोबर घ्यायला पाहिजे. मग एखादा नवीन पार्टनर घ्या ना, जॉईंट व्हेंचर नसेल घ्यायचं, कंपनीत पार्टनर घ्या, काहीतरी असं वेगळं करायला पाहिजे, तरच केलं पाहिजे. म्हणजे बघत राहिलं पाहिजे आपल्या आजूबाजूला की आपण या स्टॅग्नन्सी मधून बाहेर येण्यासाठी अभ्यास करत राहायला पाहिजे. मी म्हटलं ना, विद्यार्थी होत आपण, आणि आपल्या बिझनेसचा नाही. मी असं कधी कधी विचारतो, चला धीरूभाई अंबानी एकदम एवढा मोठा कसा झाला. कित्येक वेळा ना आपण कंपनीच्या स्ट्रक्चरिंगवर लक्ष देत नाही. आपण आपली प्रोप्रायटरी चालली आहे, पार्टनरशिप चालली आहे. अरे पण त्याच्यामध्ये इतके स्ट्रक्चर्स आपण क्रिएट करू शकतो, त्याच्यामध्ये आपण मर्जर ऍक्विजिशन आपसामध्येच एवढा करू शकतो आणि व्हॅल्युएशन वाढवू शकतो. अशाही अनेक गोष्टी आहेत. तर आपण थोडा अभ्यास करत राहिला पाहिजे. अभ्यास, एनालिसिस जसं आपण म्हणतो करत राहिलं पाहिजे. जसं आता तुम्ही टाइम्सचं उदाहरण दिलं की त्यावेळेला त्या स्टॅग्नन्सी मधून किंवा तिथून बाहेर पडण्यासाठी तुम्ही टाइम्सला मार्केटिंग बजेट अलॉट केलं. आजच्या एजमध्ये, डिजिटल एजमध्ये प्रिंट मीडिया किंवा ह्याची जागा सोशल मीडिया आणि कंटेंट क्रिएशनने घेतलेली आहे, किंवा प्रत्येक ब्रँड, प्रत्येक कंपनी आपल्या ऑडियन्स बरोबर कनेक्ट ठेवण्यासाठी कंटेंट प्रोव्हाइड करतात आपल्या लोकांसाठी. तर ब्रँड बिल्डिंग मध्ये किंवा जसं म्हणतो की आजच्या उद्योजकांनी डिजिटली इक्विप्ड होऊन कंटेंट क्रिएशनचा कसा वापर केला पाहिजे. कंटेंट आजच्या युगामध्ये कंटेंट किंग आहे. म्हणजे लोकांना मार्केटिंग करतो का असं विचारलं की हो मी मार्केटिंग करतो. काय करतो? फेसबुक करतो, मी युट्यूबला टाकतो, सोशल मीडिया करतो. सोशल मीडिया हे काय स्वतःच्या बुद्धीने स्वतःला जसं सुचेल 4 लोक करतात ते बघून काही ना काहीतरी करायला लोक करत राहतात. पण मित्रांनो, मी तुम्हाला आजही सांगतो की ज्यांचा कंटेंट स्ट्रॉंग आहे, तुम्ही आजही युट्यूबर्सचा अभ्यास करा, ज्यांचं कंटेंट स्ट्रॉंग आहे आणि ज्यांच्या कंटेंट मध्ये सातत्य आहे, ते लोकच सक्सेसफुल झालेले त्याच्यामध्ये. कन्सिस्टन्सी. दुसरी गोष्ट, आता ना युट्यूब किंवा सोशल मीडिया या विषयात कन्सल्टन्सी करणाऱ्या लोकांचं भरपूर पेव फुटलंय. जो उठतो तो म्हणतो मी सोशल मीडिया कन्सल्टिंग करतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही
कन्सल्टंट घेताना चेक केलं पाहिजे की माझ्यापेक्षा मोठे लोक, माझ्यापेक्षा मोठे कस्टमर ह्याचे कोण कोण आहेत. मी सीएच्या बाबतीतही सांगतो, सीए निवडता नाही येत का? बरोबर. आपण सीए निवडताना कसा निवडतो? ओळखीतला आहे, पैसे कमी घेतो, टॅक्स कमी भरायला लावतो. नको. माझ्यापेक्षा मोठे कस्टमर याच्याकडे किती आहे, त्यांच्यासाठी हा काय काय सर्व्हिस देतो, कसं करतो. मला असं वाटतं अशा प्रकारे थोडासा अभ्यास करून चांगला कन्सल्टंट सोशल मीडियासाठी घेणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये ना लोकांची अटेन्शन स्पॅन लोकांचा खूप कमी व्हायला लागला. म्हणजे आता 10-15 मिनिटंही नाही लोक ऐकत हो. ते रील्स छोटे छोटे आवडतात लोकांना. 30 सेकंद 20 सेकंद. सो आपल्याला ते करत राहायला लागेल सतत काही ना काहीतरी. आणि त्याच्यासाठी चांगला कन्सल्टंट पाहिजे. जर पुरुषोत्तम सारखा कन्सल्टंट आहे की त्याचा अभ्यास आहे, जो बघतो 4 लोकांना काय करतात काय नाही करत, असे निवडून आपण घेतले पाहिजे. तर मला असं वाटतं चांगलं हे होईल. आणि स्टोरीज क्रिएट करणं, मला असं वाटतं तुमच्या बिझनेसमध्ये रोज काहीतरी घडतं, त्याची एक स्टोरी तुम्हाला क्रिएट करता आली पाहिजे. स्टोरी लोकांच्या लक्षात राहते. म्हणजे माझे गुरुना नेहमी एक उदाहरण द्यायचंय. आपला मेंदू कसं काम करतो? व्हाईट टायगर असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? काय येतं? पांढऱ्या वाघाचं चित्र येतं. WHITER नाही येत, चित्र येतं. चित्र. आपल्याला प्रत्येक गोष्ट जर आपण चित्र स्वरूपात लोकांना सांगू शकलो ना, स्टोरी स्वरूपात, मग त्याच्यासाठी ती स्टोरी मात्र तुम्हाला सांगायला लागेल. मग तो त्याचा काहीतरी व्हिडिओ क्रिएट करेल, त्याचा काहीतरी पोस्ट क्रिएट करेल. आणि त्या प्रकारे जर का आपण लोकांपर्यंत पोहोचलो तर मला असं वाटतं लोकांना ते इम्पॅक्टफुल होईल. ब्रँड पक्का डोक्यात लोकांच्या बसायला लागेल. आणि कृपया घाईघाईने सोशल मीडियावरती सेल करायला जाऊ नका. ब्रँड बिल्डिंग करा. तुम्ही जर का ब्रँड चांगला बिल्ड केलात ना, ऑटोमॅटिक तुम्हाला बिझनेस येत राहील. त्यामुळे सोशल मीडिया कन्सल्टंट चांगला घेणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की सेल करायच्या आधी आपल्या ऑडियन्सना, आपल्या जे लोक आपले कस्टमर्स आहेत त्यांना आपला ब्रँड कळणं आणि आपली स्टोरी कळणं हे महत्वाचं आहे. आणि ते सोशल मीडिया कन्सल्टंट त्यांना करायला मदत करतो, ब्रँड बिल्डिंग करायला मदत करतो. आता आपण बरेचसे हो एक मार्स बरोबर जर इथे असलेल्या उद्योजकांना जोडायचं असेल, त्यांना मेंटोरिंग, बिझनेस कोचिंग घ्यायचं असेल, तर त्यांनी कसा संपर्क केला पाहिजे मार्स बरोबर? सो मी पुरुषोत्तमकडे एक नंबर देऊन जातो. त्या नंबरवरती जर का तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते तुम्हाला पहिले एक फॉर्म पाठवतो. आणि त्या फॉर्म वरती ना तुमची बेसिक माहिती, म्हणजे किती वर्षापासून व्यवसाय करताय, किती टर्नओव्हर आहे, किती माणसं आहेत, तुमच्याकडे मार्केटिंगला तुम्ही काय करता, मार्केटिंग बजेट किती आहे, अशी एक जनरल माहिती असलेले क्वेश्चनर तुम्हाला पाठवते. ते आमच्याकडे आल्यानंतर आमचे लोक अनालिसिस करतात त्याचं. आणि मग तुमच्या बरोबर एक झूम कॉल अरेंज करतात, 1-to-1 कॉल अरेंज करतात. तो साधारणतः तासभराचा असतो. आणि त्याच्यामध्ये आमची टीम तुमचे चॅलेंजेस समजून घेते की तुम्हाला नक्की आता सध्या बिझनेसमध्ये चॅलेंज काय आहे. मी कुठेतरी स्टक झालोय, स्टॅग्नंट झालोय, काहीतरी आर्थिक अडचणीत आहे, चांगली माणसं नाहीयेत, अचानक टीम सोडूनच गेली, असे काहीतरी इमिजिएट प्रॉब्लेम असतात. म्हणजे नॉर्मली माझा आता पुरुषोत्तम अनुभव असा आहे की लोक आमच्याकडे येतात, ज्या वेळेला त्यांना कुठेतरी असं खाली जळतं ना, आग लागते, तेव्हा येतात ते आमच्याकडे. त्यामुळे ते इमिजिएट तो रोग काय आहे, ताप आलाय, खोकला झालाय, तसं आपण डॉक्टरकडे जाऊन सांगतो, तसा तो इमिजिएट आम्ही रोग पहिला समजून घेतो. हा. आणि मग तुम्हाला लॉंग टर्म कुठे जायचं असं थोडस त्या 1 तासाच्या कॉलवरती आम्ही समजून घेतो. आणि मग आम्ही ठरवतो त्याला घ्यायचं नाही. आणि मग त्याला जर का घ्यायचं असेल तर मग त्याची एक नॉमिनल फी असते. कारण हे काही फक्त सोशल अँगल नाहीये. कारण जोपर्यंत मी फक्त फ्री द्यायला लागलो ना तर तुम्ही इम्प्लिमेंट नाही करणार.
जोपर्यंत खिशातून पैसे जातात मग लोक बरोबर इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतात. त्यामुळे त्याची एक नॉमिनल फी असेल आणि त्या फी प्रमाणे मग तुमच्याशी अग्रीमेंट होऊन मग तुमचं बिझनेस अनालिसिस केलं जातं आणि मग तुमचे कोर्सेस ते चालू. तर ज्या लोकांना मार्क्स बरोबर त्याच्यामध्ये मी एकच सांगेन, मी आणि राजेंद्र सावंत याच्यामध्ये आमचा व्यवसाय करून वेळ देतो, त्यामुळे आम्ही फुल टाइम देऊ शकत नाही याच्यात. पण आमच्याकडे अशी टीम आहे, म्हणजे टाटा मधून व्हाईस प्रेसिडेंट म्हणून निवृत्त झालेले एक जण आहे. GTL ग्लोबल नावाची एक मनोज तिरोडकरची कंपनी होती, माहिती तुम्हाला, ऐकलंय? तो रिलायन्सचे टॉवर विकत घ्यायला निघाला होता मागे, आता ते गेली मागे ती जरा कंपनी. तर त्यांचे एक CEO होते, ते आमच्या बरोबर आहे. आपल्याला गंमत आणि आश्चर्य वाटेल की बऱ्याचशा ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ना, त्यांच्या टॉपला कोणी ना कोणीतरी मराठी अधिकारीच आहे. त्यांच्या टॉप मॅनेजमेंट मध्ये एक तरी मराठी अधिकारी मिळेलच तुम्हाला. कारण आपण लोक हुशार आहेत ना, बुद्धिमत्ता भयंकर आहे, बुद्धिजीवींचा महाराष्ट्र. तर आम्ही आता काय केलंय, असे काही लोक जमवले की जे आता तिकडनं निवृत्त झाले, 55-60 पैसे बिसे कमवले, जगभर प्रवास करून झालाय, बिझनेस साठी भरपूर फिरून झालाय. त्यांना आम्ही म्हटलं आता ही तुमची वेळ आलेली आहे समाजाला परत देण्याची. तुम्ही तुमचं जे नॉलेज आहे, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे आणि तुमचं जे नेटवर्क आहे, ही आमची टॅगलाईन आहे, शेअरिंग नॉलेज एक्सपिरियन्स नेटवर्क, ही मार्स गुरुकुलची टॅगलाईन आहे. तर आम्ही या लोकांना जाऊन सांगितलं की हे तुमचं जे नॉलेज एक्सपिरियन्स आणि नेटवर्क आहे, हे तुम्ही आपल्या उद्योजकांसाठी आता याच्या पुढे दिलं पाहिजे. आणि तुम्हाला गंमत सांगतो, ते आनंदाने तयार होतं. मग आम्ही काय करतो, अशी एखादी कंपनी आहे किंवा असा एखादा उद्योजक आहे, त्याच्यासाठी एखादा मेंटॉर अलोकेट करतो. ओके. आणि मी जी सगळी प्रोसेस सांगितली, 15 दिवस, 1 महिना, 3 महिने, याच्यामध्ये तो मेंटॉर इन्व्हॉल्व असतो आणि कधी कधी आम्ही पण इन्व्हॉल्व असतो. असं ते कार्यक्रम प्रोसेस सगळी आहे, एक मेंटॉर अलोकेट केला जातो. अच्छा. तर आता आपल्याला सरांना आता हे जे प्रोडक्टिव्ह इफेक्टिव्ह डिस्कशन आता आपल्याकडे झालं, तर काही प्रश्न जर आपले असतील तर आपण एक येस. स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल मीडियम एंटरप्राइज असतील, त्यांनी मेंटरिंगकडे कसं बघावं? कारण तुम्ही आता जे सांगितलं की मोठमोठे आकडे जे आहेत तिथपर्यंत नाही पोहोचलेली अशी पण जी लोक आहेत, त्यांनी या मेंटरशिपकडे कसं बघावं? मला असं वाटतं की मार्स गुरुकुल हे एक माध्यम आहे. नाही, तर मी तुम्हाला काय सांगतो, असे मेंटॉर तुमच्या आजूबाजूला पण आहेत जे प्युअरली मेंटोरिंग म्हणून करत नाहीये प्रोफेशन, पण जे तुम्हाला गाईड करू शकतात. मला असं वाटतं प्रत्येक उद्योजकाने ना असा एक कोणीतरी मेंटॉर शोधलाच पाहिजे की ज्याच्याकडे जाऊन आपण मन मोकळं बोलू शकतो. जसं सरांनी मगाशी काय सांगितलं, मी कोणाला कॉल करतो, वझे सरांना कॉल करतो, 1-1.5 तास त्यांच्याशी बोलतो, कधी कधी ते 30-40 मिनिटं मला उपदेश देतात, मग मी परत कामाला लागतो. प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यामध्ये ना असे क्षण येतात की ज्या वेळेला तो खूप डाऊन होतो. म्हणजे आज आपण खूप इथून उत्साहाने जाऊ आणि तिकडे गेल्यावरती काहीतरी कस्टमरचा कॉल येईल आणि तो आपल्याला काहीतरी बोलेल आणि आपण एकदम डाऊन होतो. अशा वेळेला आपल्याला कोणतरी एक जण असा लागतो, आणि हा सायकोलॉजीचा सिद्धांत आहे, माझा नाहीये, की जर का तुम्हाला तो स्ट्रेस रिलीज करायचा असेल तर असा कोणीतरी पाहिजे ज्याच्याशी तुम्ही मन मोकळं बोलू शकला पाहिजे. त्यामुळे मार्स गुरुकुल हे एक माध्यम आहे, पण नसेल तरी तुम्ही आजूबाजूला शोधू शकता. आणि असा माणूस शोधा की ज्याने ऑलरेडी व्यवसाय केलेला आहे, जो आपल्यापेक्षा व्यवसायात मोठा आहे, ज्यांनी 10 धक्के खाल्लेले आहेत, आणि दुसरं त्याचा तुमच्या व्यवसायात कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट नाही, तरच तो तुम्हाला मनापासून बोलू शकतो, सांगू शकतो. असं करा तुम्ही. अजून काही क्वेश्चन्स? आतापर्यंत तुम्ही जेवढे बिझनेस केले, डेव्हलपिंग असू दे, बुक रायटिंग असू दे, तुमचा जो बिझनेस, बुक रायटिंग तुम्ही बिझनेस म्हणून नाही सॉरी, म्हणजे मी इन्क्लूड केलं. आतापर्यंत जेवढा तुमचा बिझनेस एक्सपिरियन्स आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची शिकवण आणि कुठली लर्निंग तुम्हाला शेअर करावीशी वाटते? जे मगाशी मी म्हटलं तेच, की उद्योजकाला शांतता नसते आणि देयर इज नो वर्क लाईफ बॅलन्स.
आयदर तुम्ही वर्क करा नाही तर पर्सनल लाईफ बघा, पण त्याच्यावरती बॅलन्स करू नाही शकत जर तुम्हाला चॅम्पियन व्हायचं असेल तर. अदरवाईज मीडिओकर राहून काही गोष्टी करता येतील. सो रोज धक्के खायला लागतात, रोज शिकायला लागतं, आणि प्रत्येक गोष्ट ना व्यवसायातली ही लर्निंग आहे. मी कधीच असं समजलं नाही आम्ही किती पैसे घालवले हे जर का मी मोजायला लागलो आता तर एखाद्याला सांगितलं तर अटॅक येईल त्याला की बाबा अरे बाबा एवढा आपल्या चुकांमुळे पैसे गेले. पण आम्ही त्याच्याकडे ना काय पॉझिटिव्ह अँगलनेच बघितलं की इट्स लर्निंग. कारण का माहितीये, मी एमबीए करायला गेलो नाही ना. एमबीए करायला गेलो असतो तर मला लाखो रुपये खर्च झाला असता ना, तो मी केला नाही. मग आता मला इथे रोज खायला लागतो. त्यामुळे नुकसान झालं तरी आम्ही म्हणतो इट्स लर्निंग आणि पुढे जायचं. व्हॉट नेक्स्ट? उद्योजकांनी एकच प्रश्न स्वतःला सतत विचारला पाहिजे, व्हॉट नेक्स्ट? तुमचा कस्टमर आता सॅटिस्फाईड नाहीये, तो नाराज झालाय, ठीक आहे, चला व्हॉट नेक्स्ट? आज तुमच्याकडे पैसे नाहीयेत, व्हॉट नेक्स्ट? आज तुझी टीम सोडून गेली आहे, व्हॉट नेक्स्ट? सतत विचारा व्हॉट नेक्स्ट. पुढे काय करायचं? मागचं गेलं ते लावून पुढचा प्लॅन करायचा. अजून क्वेश्चन्स पण सर? अरे बापरे. बऱ्याच वेळा असं होतं दीपक माझा खूप जुना मित्र आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की उद्योजक जो येतो बँकेकडे, बँक पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो की मला ही सबसिडी मिळते म्हणून मी हे लोन काढतो आणि हा बिझनेस करतो. मी नालीसाठी घोडं घेणार असं आपल्याला म्हणतो ना, तसं करतो. तर सबसिडी या गोष्टीकडे बिझनेस म्हणून कसं बघितलं पाहिजे? सबसिडी याचा अर्थ ना तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये तगायला तुम्हाला मदत करते ती, एवढाच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. सबसिडी मिळाली म्हणजे आता ते पैसे घ्या आणि आता ते भरायचेच नाही आणि आता मी मजाच करणार त्या पैसे, हा विषय नाही. आज काय झालं माहितीये, कॉम्पिटिशन खूप वाढते, एक एक रुपयाची कॉम्पिटिशन चालू आहे. मला असं वाटतं की सबसिडी मिळाल्यामुळे तुमची जी कॉस्ट आहे, तुमचे जे ओव्हरहेड्स आहेत, त्या सगळ्यावरती तुम्हाला एक रिलीफ मिळतो आणि त्याच्यामुळे तुमचं ज्याला म्हणतो प्रॉफिटेबिलिटी, सरप्लस हे तुमचं वाढू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही असा एखादा प्रोजेक्ट घ्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी मिळते, त्याच्यासाठी बँकेकडून कर्ज घ्या, ती सबसिडी मिळेल, तुमचे 2 पैसे प्रॉफिटेबिलिटी वाढेल, त्याच्यामधून तुम्ही बँकेशी क्रेडिबिलिटी तुमची वाढवा. आणि ती क्रेडिबिलिटी वाढली की ज्यावेळेला तुम्हाला आणखीन अडचण येईल त्यावेळेला बँक अजून पैसे द्यायला लागेल. त्यामुळे त्या सबसिडीचा वापर फक्त म्हणजे बँकेचा वापर फक्त एक माध्यम म्हणून करायचा सबसिडी मिळवण्यासाठी असं न करता, त्याच्यामुळे बँकेशी कसं लॉंग टर्म रिलेशन वाढेल याच्यावरती थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. मागे क्वेश्चन. पॅरेंट सपोर्टिव्ह नसेल, तुझं लग्न नाही झालं ना, प्रेम प्रकरण असेल, लव्ह मॅरेज म्हणजे लव्ह असेल आणि पेरेंट्सनी सपोर्ट नाही केला तर काय करतो आपण? आयदर कन्व्हिन्स करतो नाही तर त्याला सोडून देतो. मग ते येतात मुलं वगैरे झाल्यावर. सो मला असं म्हणायचं की तुझं पॅशन काय, तुझं कन्व्हिक्शन काय, तुला काय करायचं ते एवढं स्ट्रॉंग आहे ना माझं डिझायर की बाकी सगळं मी सोडायला तयार आहे. मला आमच्या गुरुने एक सांगितलेली स्टोरी आठवते. एक साधू असतो, त्याच्याकडे एक शिष्य येतो. तो म्हणतो, महाराज मला तुमचा शिष्य करून घ्या. तो म्हणतो, तुला शिष्य करून घेऊ असं काय तू केलं रे? तो म्हणतो, बघा ना माझी गावाकडे खूप शेतीवाडी आहे, ती सोडून आलो मी. माझ्या बायको, घर, मुलं सगळं सोडून आलो. का? तर मला फक्त तुमचं शिष्यत्व हवं. मला ध्यान करायचंय, साधना करायची, मला तुमच्यासारखं व्हायचंय. म्हणजे बरं ठीक आहे राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्याला नदीवर घेऊन जातात. ते दोघं नदीत आंघोळीला उतरतात आणि ते महाराज जे असतात म्हणजे गुरु, ते काय करतात, त्याचं केस धरतात आणि त्याला पाण्याखाली धरून ठेवतात. काय होईल? तो तडफडायला लागतो, हातपाय मारायला लागतो. काही सेकंड जातात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड, आणि मग ते त्याला वर करतात. हा खूप चिडतो.
तो म्हणतो मी तुमचा शिष्य म्हणायला आलो, तुम्ही तर मला मारायला निघालं. ते म्हणतात बरं बरं ठीक आहे थांब झालं. तू मला एक सांग रे मला, जेव्हा मी तुला असं डोकं खाली धरलं होतं पाण्याखाली, तेव्हा तुझ्या डोक्यात काय काय विचार आले? तो म्हणतो काही नाही विचार आले. अरे तू गावाला शेतीवाडी सोडून आला, घरदार सोडून आला, बायकोला सोडून आला, कुटुंबाला सोडून आला, तुला आठवलं नाही? तुम्हाला नाही आठवलं? तो म्हणाला मग काय विचार आले? तो म्हणतो कसले विचार हो, मला फक्त एक श्वास हवा होता. जेव्हा तो व्यवसाय करण्याची जी उर्मी आहे ना, ती या श्वासा एवढी होईल ना की आता त्याच्याशिवाय चालतच नाही मला, तेव्हा मग हे सगळे प्रश्न येत नाही, ऑटोमॅटिक मार्ग मिळायला लागतो. राईट? त्यामुळे तो श्वास, जसा एक श्वास माझ्यासाठी महत्वाचा आहे, तसा हा उद्योग करणं, ही पॅशन माझी महत्वाची. ऑटोमॅटिक आई वडील वातावरण सगळं आपल्या बरोबर यायला लागतं पॅशन बघितलं. सर्वायवर साठी श्वास लागतो. आज भाई आपण अनेक मुद्द्यांना आज या ब्रीफ डिस्कशन मध्ये चर्चा केली, आणि मेंटॉरशिप आणि कसा उद्योग वाढवला पाहिजे, कसा स्थायी उद्योग पुढे नेला पाहिजे, अशा अनेक गोष्टींवर चर्चा आज आपली खूप प्रोडक्टिव्ह अशी चर्चा झाली. फोरथॉट क्रिएशन्सचा हा पहिला कार्यक्रम आहे आज, आणि इथून पुढे असे डिस्कशनचे अजून कार्यक्रम आपल्या कंपनीच्या द्वारे घडत राहू दे अशी इच्छा व्यक्त करतो. आणि एक महत्वाची सूचना की मेंटॉर हे जे पुस्तक आहे हे आज आपल्या सगळ्यांसाठी खरेदीसाठी उपलब्ध आहे बाहेर. त्याची मूळ किंमत 300 रुपये आहे, पण आज इथे उपस्थित सर्व लोकांसाठी ते 250 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून देतोय. तर सर्वांनी बाहेर स्टॉल लावलेला आहे, तर तिथे तुम्ही ते पुस्तक विकत घेऊ शकता. आणि आज मी सरांचे आभार मानतो की आज त्यांनी वेळ काढून आपल्यासाठी हे आपल्या बरोबर नॉलेज शेअर केलं, एक्सपिरियन्स शेअर केले, आणि इथे जमलेल्या सर्व उद्योजकांचे, प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि असेच कार्यक्रमामध्ये आपण क्वेश्चन आहे. हा, जोरात बोल जरा. आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. थँक्यू. पहिलाच कार्यक्रम आपले सगळ्यात पहिले गुरु होते, आणि त्यांच्याकडनं आपल्याला कशी प्रेरणा मिळाली किंवा त्यांच्या बरोबरचा अनुभव असतो, आणि तुम्हाला बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी गुरु कृपेचा आध्यात्माचा काही फायदा झाला होता, कारण ते खूप महत्वाचं. कारण जर आपण म्हणत आहे की प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने करायची आणि कुठल्याही फासवाला स्वीकारत नाही, ते सर्व आपल्याला चांगल्या मार्गाने करायचं. चांगला मुद्दा काढलास तू. मी फक्त गुरु बद्दल आता नाही सांगत, पण अध्यात्माचा काय फायदा झाला ते सांगतो. बाय द वे, मी आध्यात्मिक नाही, मी खूप देव मानणारा नाही, मी रोज पूजा करत नाही, पण मी रोज 15 मिनिटं कमीत कमी मेडिटेशन करतो. आणि आत्ताच्या जगामध्ये काय झालंय माहितीये, सगळे लोक एक्सटर्नली कनेक्टेड आहेत, इंटरनली कनेक्ट होणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये जे काही चांगले गोष्टी आहेत, चांगले गुण आहेत, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याची एवढी पॉवर आहे, ती जागृत करणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघण्याची गरज आहे, अंतर्मुख होण्याची गरज आहे, मेडिटेशन करण्याची गरज आहे. मेडिटेशन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. म्हणजे मी विपश्यना पण केलंय, मी आर्ट ऑफ लिव्हिंगही केलंय, मी रेग्युलरली इतरही काही गोष्टी करत असतो. पण मी सगळ्यात सोपा मार्ग सांगतो, आणि मी मेडिटेशन वरती एक चॅप्टर घेतला याच्यामध्ये पुस्तकात, कारण तो मला खूप आवडीचा विषय आहे. मी एवढंच सांगेन, डोळे मिटून फक्त 15 मिनिटं बसून राहायचंय का, एवढं करून बघा. आणि त्यावेळेला ना पुतळ्यासारखं बसायचं,
मान नाही हलवायची, थोडं असं असं झालं तर नाही करायचं, असं झालं तर नाही करायचं, असं करायचं नाही. फक्त 15 मिनिटं. अनेक विचार येतात डोक्यात, कारण विचार थांबू शकत नाही. विचार कुठे थांबतात? विचार कुठे थांबतात? एकाच ठिकाणी थांबतात. कुठे? वैकुंठ धाम. तिथे पोचल्यावर विचार नाही. मेलेल्या माणसाला कधी विचार नाही. पण जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत सातत्याने विचार येत राहतात. होतं काय, एक विचार आला की आपण त्या विचाराबरोबर वाहत जायला लागतो. म्हणजे मी इथे बसलोय, फिजिकली इथे आहे मी, तेवढा विचार येतो, अरे त्याला ना ते डॉक्युमेंट द्यायचं होतं. अरे बापरे, मग आता प्रॉब्लेम होणार, आता घरी गेल्यावर आता काय झालं, आता मी त्याच्या पुढचे विचार चालू केले. आणि हे तुम्ही ज्यावेळेला एका जागी शांत बसता त्यावेळेला ऑटोमॅटिक व्हायला लागतं. मग अशा वेळेला काही सवय लावायच्या स्वतःला. कट म्हणायचं, ओम म्हणायचं, आणि आपल्या मेंदूला सांगायचं मी ओम म्हटलं की परत तो विचार बंद झाला पाहिजे. व्हायला लागेल बघा, करून बघा, प्रॅक्टिस नाही. शेवटी माणूस काय माहितीये, प्रॅक्टिसचा गुलाम आहे. जेवढी तुम्ही ज्या ज्या गोष्टीची प्रॅक्टिस कराल तसं होत राहतं, सबकॉन्शियसली होत राहतं. एका जागी 15 मिनिटं शांत बसलं ना की तुमच्या, सो व्हॉट इज मेडिटेशन? सातत्याने आपल्या डोक्यात विचार येत राहतात, पण त्या दोन विचाराच्या मध्ये एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड असा जातो, फ्रॅक्शन, की त्यावेळेला मी निर्विचार असतो. आणि तो कधी असतो मला कळत नाही. मग कदाचित मला वाटतं त्यावेळेला मला झोप लागली, कधी कधी त्यावेळेला मला वाटतं अरे कुठे होतो, मला लक्षात नव्हतं. ती मेडिटेशनची अवस्था असते, साधनेची अवस्था असते. आणि हे जे ऋषी मुनी सगळे पर्वतावर जाऊन ध्यान धारणा करायचं, त्याचं कारण काय होतं, कारण इथे बसलं की एवढे लोक इकडे तिकडे बघतात. आता मी तुझ्याशी बोलतोय, तेवढ्यात हा काहीतरी करतो, तेवढ्यात मला त्याचा चेहरा दिसतो, तेवढ्यात ते काहीतरी करतात, तिकडे कोणतरी जांभई दिसतं, कोणतरी हसतं. माझे विचार ऑटोमॅटिक चालू होतात त्याच्याप्रमाणे. पण पर्वतावर गेले कोण दिसतच नाही, ध्यान धारणा चांगली होते. पण आपण पर्वतावर जाऊ शकत नाही, म्हणून दिवसातून एक 15 मिनिटं फक्त वेळ काढला, आणि त्या 15 मिनिटाच्या वेळेमध्ये 15 मिनिटं तुम्ही निर्विचार होणार नाही बरं का, त्यातले काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदच होते. पण ते एवढे पॉवरफुल असतील, त्यावेळेला एवढा प्युअर ब्लड सप्लाय तुम्हाला होईल की त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडच्या झोपेमुळे म्हणा, मेडिटेशनमुळे म्हणा, अख्खा दिवस एनर्जेटिक जाईल. त्यामुळे मग ते हे अशा टाईपचं मेडिटेशन तुम्ही प्रवास करताना करू शकता, इथे बसल्या बसल्या करू शकता, कुठेही ऑफिसमध्ये करू शकता, कार मध्ये करू शकता, कुठेही करू शकता. आणि तुम्ही जेवढे स्वतःशी कनेक्टेड व्हाल तेवढे तुम्हाला ब्रेक थ्रू जास्त मिळायला लागतील. त्यामुळे अध्यात्माचं महत्व नक्कीच आहे. आणि मला आमचे मित्र आहेत, बरेच वर्ष त्यांचा टर्नओव्हर 50 कोटी 60 कोटी होतो. त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे बरं का, माझी नाहीये, त्यांची. त्यामुळे बऱ्याचदा असं झालं की अरे आपला तर काही पुढे होत नाहीये. ते म्हणाले त्या दिवशी मला काय वाटलं माहित नाही, मी अचानक देवाच्या समोर गेलो, माझ्या घरी चांगला छान देवार आहे, आणि देवाला म्हटलं देवा आता हे तुझी जबाबदारी आहे बाबा, 100 कोटी कसं काय, आता माझी जबाबदारी नाही, तुझी जबाबदारी. आणि त्या दिवसापासून ते म्हणाले मी दर 1 तास देवाच्या समोर बसायचो, ध्यान धारणा करायचो. पुढच्या 2 वर्षात 105 कोटी केला. तो म्हणतो मी नाही केला, त्यांनी केला. ही जी भावना आहे ना, मी नाही केलं त्यांनी केला, ही ज्या वेळेला आपल्याला यायला लागतं ना तेव्हा टर्नओव्हर वाढायला लागतो. पण ते जोपर्यंत माझं आहे ही भावना आहे ना, तोपर्यंत आपण तिथेच घुटमाळत राहतो. तुम्ही एकदा त्याला फ्री सोडलं, सो आता हा पण आध्यात्मिक विचार आहे, मला माहित नाही तुम्हाला किती कळला पटला मला माहित नाही, पण हा माझा बिझनेस, हा माझा टर्नओव्हर, ही माझी ऑफिसची जागा, ही माझा स्टाफ, हा माझा 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 जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तो तिथेच राहणार. ज्या वेळेला आपण असं म्हणणार हे तुझं आहे, मी तर एक छोटा ट्रस्टी आहे दादा, बाकी धंदा तुझा आहे, तू बघ काय काय, बघा वाढायला लागतो.
सो अध्यात्माचा हा पार्ट आहे. खूपच एक छान असं म्हणजे ऐकतच राहावं असं वाटतं. पण खूप छान. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल. आणि तेच मी इथं जमलेल्या सर्व लोकांचे पुन्हा एकदा आभार मानतो, मान्यवरांचे आभार मानतो. आणि तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवून इथे उपस्थित राहिलात आज, त्यासाठी तुम्हा सर्व लोकांचे आभार मानतो. आणि कार्यक्रम फोर्थ हाऊसला भरपूर शुभेच्छा. असेच कार्यक्रम भरपूर होत जावे. असे कार्यक्रम आपण सारखे करत राहू. आणि इथे जमलेल्या कोणालाही सोशल मीडिया कन्सल्टन्सी हवी असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावं. जसं प्रत्येक बिझनेस मधनं आपल्या बिझनेस बद्दल सांगत राहिलं पाहिजे, तसं मी सांगतोय आज सगळ्यांना. सो आजचा हा कार्यक्रम इथे कन्क्लूड करतो. थँक्यू.